नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आज जे आपण बघणार आहे, ज्या नोटिफिकेशनबद्दल बघणार आहे, ती नोटिफिकेशन असणार आहे की NCERT म्हणजेच काय तर नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग याच्यामध्ये ज्या अकाउंटंटच्या ज्या जागा आल्यात मित्रांनो, त्या व्यवस्थित आपण बघणार आहोत. तत्पूर्वी मी सांगू इच्छितो मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला काय करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक फक्त नक्की करायचं आहे मित्रांनो. आणि काय डाऊट वगैरे असेल याच्याबद्दल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर बघा, ज्या ज्या जागा सुटल्या तर इथं थोडीशी इन्फॉर्मेशन आहे बघा. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च ट्रेनिंग ॲटोनॉमस ऑर्गनायझेशन आहे. इस्टॅब्लिश्ड बाय कोणी इस्टॅब्लिश केली तर मिनिस्टर ऑफ एज्युकेशन इस्टॅब्लिश केली, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. बघा, आता हे तुम्ही मित्रांनो वाचून घ्या की कुठं कुठं रिजन वगैरे त्याच्या आहे. मे एक्झॅक्ट आपण जास्त वेळ न घालवता आपण याच्यावरती जाऊयात की नक्की काय आहे. हां, दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो की आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे की दीक्षा एज्युकेशन म्हणून टेलिग्राम चॅनल आहे. त्याच्यावरती जॉईन करा, तुम्हाला फ्री PDF भरपूर मिळून जातील. तर बघा, बघून घेऊयात मित्रांनो की हे काय आहे. तर व्यवस्थित इथं फक्त बघून घेऊयात आपण. बघा, तर बघा मित्रांनो, इथं आहे सिनियर अकाउंटंट. आता सिनियर अकाउंटंट याच्या बघा इथं ह्या काय जागा नाही आहेत, ही एज आहे बरोबर. आणि ज्युनियर अकाउंटंट ही पण काय आहे, एज आहे. पण याची जी जागा आहे टोटल इथं एकच आहे आणि इथं एकच आहे. पण LDC आहे त्याला बऱ्यापैकी जागा आहेत मित्रांनो. पण हे बघून घ्या की एक चांगलं पद आहे बघा, सिनियर अकाउंटंट लेवल 6 ऑफ 7 CPC आहे. आणि म्हणजे चांगल्या पगाराची नोकरी आहे मित्रांनो, एकदम जबरदस्त म्हटलं तरी चालेल. त्यामुळं सिनियर अकाउंटंटला तुम्ही इलिजिबल असाल. आता पुढं आपण बघणारच आहे की कोण इलिजिबल आहे किंवा कोण फॉर्म याचा भरू शकतं. दुसरा आहे बघा ज्युनियर अकाउंटंट आहे ना. ज्युनियर अकाउंटंट याला पण बघा लेवल 6 आहे आणि 7 आहे, म्हणजे सेमच आहे. याच्यामध्ये काही हे नाही मित्रांनो. याला पण किती जागा आहेत, तर याला पण एकच जागा आहेत. पण याची पण आपण बघूयात की शैक्षणिक अर्हता जे आहे ते मित्रांनो यांनी शिथिल ठेवलेली आहे की कुणीही फॉर्म भरू शकतं, काय प्रॉब्लेम नाही. तर आता हे पण बघू, LDCला पण जागा आहेत मित्रांनो याच्यामध्ये अकाउंटंटसाठी. हां, त्याच्या अगोदर मित्रांनो मी हे सांगतो तुम्हाला की आपला जो हा ॲप्लिकेशन आहे दीक्षा एज्युकेशन, याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर हा तुम्ही डाउनलोड करून घ्या. तर याच्यावरती काय होतं मित्रांनो, फ्री PDF तुम्हाला भरपूर मिळतील. फ्री PDF तुम्हाला याच्यावरती काय होईल, भरपूर मिळतील. अकाउंट असेल किंवा अदर जे नॉन टेक्निकलचे विषय असतील त्याच्यासाठी पण भरपूर PDF मिळतील. दुसरी गोष्ट मित्रांनो, आपला जो एक कोर्स आहे जो की आपण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणून लॉन्च केला आहे, तो फक्त 499मध्येच तुम्हाला तो मिळतो आहे. तर त्याच्यामध्ये आपण काय काय घेतो इथं दिले बघा. अकाउंट असेल, इंग्लिश असेल है ना, रिजनिंग आहे, मराठी आहे, पुन्हा इथं GK आहे. या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये घेतो आणि जवळपास 30+ विद्यार्थ्यांनी याला एनरोल केलेलं आहे याच्यामध्ये. त्यामुळं ही संधी तुम्ही गमावू नका मित्रांनो. याची प्राईज मे बी वाढू शकते, 999 पण होऊ शकते एवढ्या 1-2 दिवसामध्ये. जर तुम्ही हा व्हिडिओ आज बघत असाल तर इन्स्टंट तुम्ही लगेच जाऊन खरेदी करू शकता. तर त्याच्यामध्ये बघा आपण फ्रीमध्ये अशा PDF पण इथं देतो बघा. सबसिडरी बुक असेल त्याचे 25 क्वेश्चन, फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री सिस्टीम, अकाउंटिंग कन्सेप्ट कन्व्हेन्शन, या सर्व गोष्टींची आपण काय करतो, फ्री PDF पण देतो. जर तुम्हाला कोर्स नसेल घ्यायचा, फ्रीमध्ये करायचा असेल तर तुम्ही फ्रीमध्ये करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर बघा पुढं बघूयात. आता ही जी आहे लोअर डिव्हिजन क्लर्क आहे, याला खरंच चांगल्या जागा आहेत. लोअर डिव्हिजन क्लर्क याचे पण आपण बघणार आहे की ॲक्च्युली याला सिलेबस वगैरे काय, सिलेबस म्हणतोय, ॲक्च्युली याला शैक्षणिक अर्हता काय आहे आणि सिलेबस पण आपण बघणार आहे. तर बघा, याला टोटल जागा 54 आहेत. चांगल्या जागा आहेत मित्रांनो. लेवल 2 आहे आणि चांगल्या पगाराची ही पण नोकरी आहे, काय प्रॉब्लेम नाही. त्यामुळे तुम्ही अप्लाय करू शकता. बघा, महाराष्ट्रातल्या मुलांना ह्या गोष्टी माहीत नसतात आहे ना. महाराष्ट्रातली जी मुलं आहेत आपली, त्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात. त्यामुळे इथं काय होतं की बाहेरची मुलं बाजी मारून जातात. तर आता हे चेक करूयात की शैक्षणिक अर्हता काय लागते. तर बघा, शैक्षणिक अर्हता काय लागते ज्युनियर अकाउंटंटसाठी काय आहे, तर ग्रॅज्युएशन इन कॉमर्स म्हणजे तुमचं BCom झालं पाहिजे. आणि इथं स्लॅश दिले, मग स्लॅश म्हणजे सोडून द्या, ऑर आहे ते आहे ना. किंवा हे नाही दिलं त्यांनी की फिक्स ऑर म्हणजे हे पाहिजेलच म्हणून है ना. अँड नाही दिलं, स्लॅश दिले म्हणजे एकतर ग्रॅज्युएशन कॉमर्समध्ये पाहिजे तर विषय संपला, BComवरती फॉर्म भरू शकता. इकॉनॉमिक्स अँड अदर रिलेटेड सब्जेक्ट डीलिंग फायनान्शियल वगैरे वगैरे तुम्ही असाल तर बघू शकता. पुढे आहे बघा LDC. आता लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी काय आहे बघा, इंटरमिडिएट 10+2 और इक्विव्हॅलंट म्हणजे तुमचं 12वी कॉमर्सने झालं पाहिजे आहे ना. 12वी कॉमर्सने झालं पाहिजे. इथं टायपिंग स्पीड दिले बघा, टायपिंग पण पाहिजे याच्यामध्ये की इंग्लिश असेल आणि हिंदी असेल किंवा कम्प्युटर दिले. तर हेच फक्त इथं एक हे आहे मित्रांनो की याच्यामध्ये तुम्ही जर असाल एलिजिबल तर तुम्ही भरू शकता.
नेक्स्ट आहे बघा, सिनियर अकाउंटंटसाठी काय पाहिजे. सिनियर अकाउंटंटसाठी काय पाहिजे, तर बघा ग्रॅज्युएशन इन कॉमर्स, म्हणजे इथं पण काय पाहिजे तुम्हाला, बी कॉम पाहिजे. बी कॉम झाला असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. पुढं आहे बघा, हां याच्यामध्ये काय दिलं आहे मित्रांनो, की इकॉनॉमिक्स किंवा अदर रिलेटेड सब्जेक्ट डिलिंग विथ फायनान्शियल मॅनेजमेंट पाहिजे फ्रॉम अ रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधून. आणि काय सांगितले, हॅविंग 3 इयर रेग्युलर सर्व्हिस पे बॉन्ड, 3 वर्षाचा सर्व्हिस पे बॉन्ड आहे ना. ग्रेड पे 2400नुसार, 2400चं नाही मित्रांनो, ग्रेड पे आहे ते, आहे ना. ग्रेड पे हे GP ग्रेड पे 2400नुसार आहे. मोड ऑफ सिलेक्शन काय असणार आहे, रिटन एक्झाम असणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू नाही, कोणत्याच ह्याच्यामध्ये काय नाही मित्रांनो, इंटरव्ह्यू नाही, फक्त रिटन एक्झाम आहे. आणि तुम्ही फॉर्म वगैरे कधी भरू शकता ते पण तुम्हाला सांगतो. बघा आता याच्यामध्ये दिलं आहे बघा, की कमेन्समेंट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन, तुम्ही कधीपासून फॉर्म भरू शकता, तर 27/12/2025. आता आज 29 तारीख आहे मित्रांनो, पण 27 तारखेपासूनच हा फॉर्म भरायला सुरुवात झाली. 9 म्हणजे 9 वाजता चालू झाली. आणि क्लोजिंग डेट कधी आहे बघा, तर क्लोजिंग डेट आहे 16/1/2026ला आहे. म्हणजेच तुम्ही जवळपास आहेत तुमच्याकडे एक 16-17 दिवस आहेत, तर तुम्ही फॉर्म 17-18 दिवस आहेत म्हणजे तसं म्हणायला गेलं तर, पण तुम्ही फॉर्म भरू शकता जर तुम्हाला भरायचा असेल तर. डेट ऑफ इश्यू ॲडमिट कार्ड CBT, रिटन टेस्ट, स्किल टेस्ट आणि इंटरव्ह्यू, म्हणजे ज्याला ॲप्लिकेबल आहे तो. तर ते कधी आहे, म्हणजे कधी डेट ऑफ ॲडमिशन आहे, तर ॲडमिट कार्ड कधी येईल तुमचं, तर टू बी नोटिफाईड थ्रू द वेबसाईट. आता ह्या वेबसाईटनुसार तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म भरून घ्यायचे आहेत बघा, जशी त्यांनी वेबसाईट दिलेली आहे www.ncert.nic.in. बघा जे इलिजिबल आहेत मित्रांनो, जे 100% इलिजिबल आहेत त्यांनी खरंच फॉर्म भरून घ्या. आता याची ही पण बघूयात की फी किती असेल, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. आता बघा फॉर लेवल 6-7मध्येच येतो आहे आपण, आहे ना, तर त्याची फी असणार आहे 1200 रुपये. आता फी थोडीशी जास्तच आहे, पण ज्याला पॉसिबल आहे ते भरू शकतात आणि एक्झाम देऊ शकतात, आहे ना. जास्त फी असल्यामुळे भरपूर लोक फॉर्म भरत नाही. तुम्ही जर LDCला इलिजिबल असाल, बघा मी काय म्हणतो आहे, इलिजिबल असाल तर तुम्ही 100% फॉर्म भरा, फीकडे बघू नका, 100% फॉर्म भरा. बाकीचे आहेत आता त्याला एकच जागा आहे, म्हणजे त्याला थोडंफार कॉम्पिटिशन मित्रांनो राहू शकतं, पण जर तुम्ही इलिजिबल आहात तर भरू शकता. नाहीतर तुम्ही LDC तुम्हाला बेस्ट आहे, की त्याला तुम्ही फॉर्म 100% भरू शकता, त्याला चांगल्या जागा आहेत. त्यामुळे मित्रांनो महत्त्वाचं काय आहे, की तुम्हाला अभ्यास करत राहणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, जो आपला हा जो ॲप्लिकेशन आहे हा घेणं खरंच खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यावरती तुम्हाला फक्त पेडच कोर्सेस नाहीत, तर तुम्हाला फ्री ज्या PDF आहेत त्या प्रचंड मिळतील. दुसरी गोष्ट, जो आपला ॲप्लिकेशनवरती आपण जो कोर्स लॉन्च केला, एकदम मिनिमम प्राईज आहे मित्रांनो, काहीच प्राईज नाही, म्हणजे 499 म्हणजे क्षुल्लक गोष्ट आहे ती, आहे ना. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटते, तर त्याच्यामध्ये तुम्हाला अकाउंट भेटते, अकाउंटचे लेक्चर भेटत आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश भेटते, आहे ना. इंग्लिश बेसिक टू ॲडव्हान्स असं पण नाही आहे, इंग्लिश बेसिक टू ॲडव्हान्स तुम्हाला भेटते. नंतर तुम्हाला काय भेटते, रिजनिंग भेटते, रिजनिंग पण बेसिक टू ॲडव्हान्स, म्हणजे ज्याच्यामध्ये 100% आपण मार्क चांगली करू शकतो. दुसरी गोष्ट, तुम्हाला PDF मिळत आहेत, आहे ना. 25 जे क्वेश्चन आहेत त्याच्या काय मिळतात तुम्हाला, PDF मिळत आहेत. म्हणजे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो, आणि असंच जर तुम्ही अभ्यास करत राहिला तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि आपलं ॲप्लिकेशन घेणं खूप मॅन्डेटरी आहे. आणि बघा हा जर फॉर्म तुम्हाला भरायचा असेल तर तुम्ही भरू शकता, फक्त थोडासा विचार करा. आणि म्हणजे माझं काम आहे की ही माहिती तुमच्यापर्यंत पोचवायची, बाकी भरायचा का नाही भरायचा हे थोडंसं तुमच्यावरती डिपेंड असणार आहे. LDCला जर तुम्ही असाल इलिजिबल तर नक्कीच भरा मी म्हणेन. पण बाकी अकाउंटंट जो ज्युनियर आणि सिनियर अकाउंटंट आहे त्याच्यासाठी एक जागा आहे, त्याच्यासाठी जर तुम्हाला वाटत असेल की माझा त्या लेवलचा अभ्यास आहे तर तुम्ही भरा, काही प्रॉब्लेम नाही. धन्यवाद मित्रांनो, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.